चला स्पीडअप करा निलजे. 12 पॉइंट सुद्धा नाहीये आपला. बघा दरम्यान विश्वासजी पाटील कोलेगाव यांना विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. विशाल आणि दीपक ही जोडी पाहायला मिळते मैदानामध्ये. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निनाद रसाळ. पहिले षटक निनाद रसाळ स्ट्रायकरवरती विशाल. अंडरआर्म क्रिकेट गाजवून आता मात्र ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये पदार्पण केला विशालनं. मागच्या वर्षीच जबरदस्त फलंदाजी मागच्या वर्षी सुद्धा विशालनं केली होती. निनादचा पहिला चेंडू फटका चांगला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत भावेश. चांगले क्षेत्ररक्षण भावेशचं. चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत 2 कंप्लीट. बॅकअप नव्हतं. तिसरी धाव सुद्धा इथून कंप्लीट केली गेली आहे. 3 धावेनं खातं खोललं गेलं आहे. पाहायला गेलं तर गोळवली संघाचं पहिल्या चेंडूवरती 3 धावा. जबरदस्त फटका पाहायला मिळाला होता. चुकीचं क्षेत्ररक्षण थोडाफार यष्टीरक्षक योगेश कडून बॅकअपला खेळाडू नव्हते. बॅकअप होते ते सुद्धा चुकी केली आहे. आणि 2 धावेंचं रूपांतर 3 धावेमध्ये झालंय. 3 धावेनं सुरुवात झाली आहे. गोळवली संघाची खातं खोललं गेलंय मैदानामध्ये. निनाद चांगला गोलंदाज आहे निलजे संघाचा. स्ट्रायकरवरती असेल डावखुरे त्याचा फलंदाज दीपक केने. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न दिशेपासून भरकटला गोलंदाज. लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू. पंच वाईट चिकून करतायत. अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेनं धावसंख्या धावफलकावरती एका चेंडूच्या समाप्तीनंतर पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच 4 धावा. डावखुरे त्याचा फलंदाज दीपक स्ट्रायकरवरती आहे. पहिल्या चेंडूवरती 3 धावा कंप्लीट केल्या होत्या धावून. त्यानंतर वाईडच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव आली आहे. दुसरा चेंडू निनादचा स्ट्रायकरवरती दीपकसाठी. राऊंड विकेटनं क्षेत्ररक्षक आहे. चुकीचं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दुसरी सुद्धा कंप्लीट. पाहायचे तिसरीचा प्रयत्न केला होता विशालनं पण नकार दिलाय दीपकनं. स्ट्रायकरवरनं फेकी चांगली झाली आहे यावेळीस. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावींच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 6 धावा. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा धावफलकावरती लागलेत. यावेळी स्वीपचा फटका दीपकच्या बॅटमधनं. चेंडू जाईल सीमापार. चौकार. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 10 धावा. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. जोपर्यंत चेंडूवरती येतील अडवतील फेकतील तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावींच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या म्हणजेच 12 धावा 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. इथे पुन्हा एकदा फटका चांगला आहे दीपकच्या बॅटमधनं. इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक भावेश होते. चांगले क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा या चेंडूवरती देखील 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावींच्या मदतीनं धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या म्हणजेच 14 धावा.
5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 14 धावा धापलकावरती लागल्या. चांगली फलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत दीपकच्या बॅटमधनं. चांगली धावसंख्या उभारली आतापर्यंत गोळवली संघानं. पुन्हा एकदा लोअर फुलटो चेंडू, दिशा दिली आहे, चुकीचं क्षेत्ररक्षण, चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार आलाय दीपक केनीच्या बॅटमधनं. डीजे कुठल्याच धावपलकावरती 18 धावा. पुढचा सामना असेल वाकलन ए विरुद्ध दातिवली या दोन संघांमध्ये. विशाल श्रायकेनवरती दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आशिष रसाल. लोअर फुलटो चेंडू फटका चांगल्या कव्हरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत भावेश. चांगले क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी धावचीतच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. दीपक केनेच्या स्वरूपात लागलाय पहिला झटका. तो म्हणजेच गोळवली संघाला जो दीपक चांगली फलंदाजी करत होता त्याला मात्र धावचीतच्या स्वरूपात बाद होण्यास भाग पाडलाय क्षेत्ररक्षक भावेशनं. डीजे स्वीटचा प्रयत्न. स्वीटचा प्रयत्न केला होता यावेळेस विशालनं निर्धाव चेंडूची सांगत होते. नवीन फलंदाज यश येतोय. डावकुरेचा फलंदाज आक्रमक फलंदाज. पुन्हा एकदा पुलोरेंचा चेंडू सरळ केलून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत योगेश. चांगले क्षेत्ररक्षण योगेश. चेंडू अडवून फेकला तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 21 धावा. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 21 धावा धावपलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा यावेळेस दिशेपासून भरकटला गोलंदाज. पंच आमच्याकडे वळतायत सांगतात चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 22. यावेळी चांगला फटका पाहायला मिळाला विशालच्या बॅटमधनं. सीमा पार येतोय चौकार.
जावा रापलकावरती लागल्यात. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दुसरा षटक महाराष्ट्र गोलंदाज आशिषचा. यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू चांगल्या रीतीने हाताळलाय. निर्धाव चेंडूची सांगत आहोत. या यॉर्कर लेन चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज आशिषच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगत आहोत. या दरम्यान पंडित दादा संते यांचं आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा येऊ व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा चेंडू इथे बॅकफुटला जाऊन केल्याचा प्रयत्न दिशेपासून भरकटलाय. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता पण वाईट शिकवून करतात. अतिरिक्त आणखीन एक धाव येते. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या रापलकावरती 27 धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा फटका हवेतून खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आले होते योगेश. थोडीशी चुकी पाहायला मिळते. झेल निसटलाय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केले गेले आहेत. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा रापलकावरती 29 धावा. 14.50च्या सरासरीनं 29 धावा कुठल्यात. चला स्पीडअप करा. निलजे संघ 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा रापलकावरती 29. 14.50च्या सरासरीनं कुठल्यात. आतापर्यंत पाहायचं तिसरं षटक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. निनाद रसाळ. स्ट्राईक एंड वरती प्रथमच असेल यश पाटील. नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि तो सार्थ ठरलाय. आतापर्यंत 29 धावा कुठल्या 2 षटकांमध्ये. गोळवली संघानं स्ट्राईक एंड वरती डावखुरा त्याचा आक्रमक फलंदाज यश पाटील. तिसरे षटक गोलंदाज निनाद. पहिला चेंडू लॉर्फल्टो चेंडू दिशा दिली. या चेंडूला वेगानं चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत भावेश. चांगले क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी एका धावेचा अवधी होता. एक धाव कंप्लीट केली जाते. दरम्यान संदीप दादा पगडे यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. धावसंख्या रापलकावरती एका धावेच्या मदतीनं 30 धावा. दुसरा चेंडू निनादचा. विशालसाठी जबरदस्त फटका फ्लिकचा. गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. आलाय दमदार षटकार. छत्तीस धावा दाबलकावरती. पुन्हा एकदा लोअर पलटो चेंडू वेगाने खेळून काढला. सरळ क्षेत्ररक्षक भावेश. चांगले क्षेत्ररक्षण. चांगले क्षेत्ररक्षक आहेत. आता डावकर त्याचा फलंदाज स्ट्रायकरवरती असेल यश. एका धावेच्या मदतीनं धावा दाबलकावरती पाहायला मिळत आहेत. त्या म्हणजेच 37 धावा.
37 धावा डबल कवरती पाहायला मिळत आहेत. निनाद यासाठी कोलवर टप्प्याचा चेंडू फ्लिक केलाय, पुन्हा एकदा पायातून काढलाय चेंडूला. इथे थोडस मिसफील्ड पाहायला मिळतोय, पण दुसरीचा प्रयत्न नाहीये कारण विशाल चांगली फलंदाजी करतोय. यापुढील सामना असेल वाकलन ए विरुद्ध दातिवली. या दोन संघांमध्ये दोन्ही संघाचे कुणीही प्रतिनिधी उपस्थित असेल तर आपली उपस्थिती दर्शवायची आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. वाकलन ए विरुद्ध दातिवली या दोन संघांमधील यापुढचा सामना. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा रपलकावरती पाहायला मिळत आहेत 38 धावा. विशाल स्ट्रायकेनवरती. पुन्हा एकदा कोलवर टप्प्याचा चेंडू, वेगवान चेंडू, तेज तर्रार वाईड यॉर्कर लेनचा चेंडू. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आतापर्यंत निनाद कडून पाहायला मिळते. एक षटकार वगळता त्याने 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. तब्बल 5 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू, धावसंख्या रपलकावरती पाहायला मिळते 38 धावा. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू निनादचा. यापुढचा सामना वाकलन विरुद्ध दातिवली. कोलवा टप्प्याचा चेंडू कुदून काढलाय, क्षेत्ररक्षक येतात भावेश. दुसरीचा प्रयत्न, वेगाने यश धावलाय. ते निनादने कलेक्टिंग केली नाहीये. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या रपलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात गोळवली संघाच्या. जलपानाचा वेळ होईल तोपर्यंत जाऊया डीजे मास्टर कडे, ऐकूयात सुमधुर संगीत. तर दरम्यान व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर संभाजीदादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान आमचे भावेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. या स्पर्धेसाठी ज्याने ज्यानं मोलाचं सहकार्य केलंय ते आमचे रोहिदासदादा संते असतील, तकतीरदादा कालन असतील, जालिंदरदादा पाटील असतील, रक्षितदादा गायकर, सुभाषदादा पाटील, मुकेशदादा पाटील, प्रदीपदादा पाटील, निशांतदादा पाटील, अनिकेतदादा पाटील, अजितदादा पाटील, गणेशदादा पाटील, शंकरदादा संते, संजयदादा गायकर, राहुलदादा चौधरी, अतुलदादा पाटील, सतीशदादा संते, पंडितदादा म्हात्रे, उदयदादा भंडारी यांच्याकडून शूज, सोमादादा भोईर, भावेशदादा पाटील, अजितदादा पाटील, बबलूदादा पाटील, शैलजा ताई, लालचंद भोईर, लालचंददादा भोईर, सुनीलदादा भोईर, ज्यांनी ज्यांना या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य केलंय त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. आणि तसेच विश्वासदादा पाटील यांचा सुद्धा शुभ सन्मान भावेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. 40 धावा कुठल्यात एका गाड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत गोळवली संघानं 2 षटकांचा वाजवी खेळ शिल्लक आहे. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय भावेश. आणि पंडित दादा संते यांचा सुद्धा शुभ सन्मान आमचे भावेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. उपस्थित मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रत्येक व्यक्तीचं इथे मात्र शाब्दिक सुमनांना
शुभ सन्मान केला जातोय. अतिथी देवो भव असं म्हटलं जातं आणि प्रत्येकाचा इथं शुभ सन्मान केला जातोय. जय गावदेवी क्रिकेट संघ यंगस्टर 11 कोलेगाव आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. जय गावदेव चषक 26 पर्व. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. 2 दिवसीय स्पर्धा. कालचा दिवस कौसा संघाने गाजवलाय, तर पाहायचं आजच्या दिवसामध्ये कोणता संघ गाजवेल. यावेळी वेगवान चेंडू होता, मिसफिल्ड होतीये फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून. चेंडू आलाय बाईटच्या सहाय्यानं, मिळतंय त्या चेंडूवरती धावा 4. सन्मानित केला जातो यावेळेस पुन्हा एकदा. हा चांगला फटका आहे यशच्या बॅट मधनं, चांगले क्षेत्ररक्षण होतंय योगेश कडनं. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाते एका धावेच्या मदतीनं. धावा धापलकावरती 45 धावा. संदीप दादा पगडे यांचा शुभ सन्मान केला जातोय. बघा निलच्या संघाला सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल संदीप दादा पगडे यांच्याकडून. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावा धापलकावरती 45 धावा. चौथं षटक मार्गस्थ गोलंदाज भावेश पाटीलचं. इथे कोलवा टप्प्याचा चेंडू होता. बॅटची काढा घेतल्यानंतर चेंडू आलाय शॉर्ट स्क्वेअर लेगला. तत्पूर्वी एक धाव घेण्याचा अवधी होता. एक धाव कंप्लीट केली जाते एका धावेच्या मदतीनं. धावा धापलकावरती पाहायला मिळतात ते म्हणजे 46 धावा. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 46 धावा धापलकावरती लागल्यात. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळलाय गोलंदाज भावेशनं. निर्धाव चेंडूची सांगता होते. वेगवान चेंडू पाहायला मिळाला होता. कोलवा टप्प्याचा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता होती. चौथं षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चौथ्या षटकातील 46 धावा धापलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा यावेळेस बॅटवरती येत नाहीये. ऑरपिच चेंडू होता पण बॅटवर आला नाहीये. चुकीचं क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जातात. 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या धापलकावरती 48 धावा. शेवटचा चेंडू कमबॅक केलं या षटकामध्ये गोलंदाज भावेशनं. आतापर्यंत भावेशनं या षटकामध्ये एक 22च्या धावा सोडल्या तर चांगली गोलंदाजी केली आहे. इथे पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक दूरवर राहिलेत. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. यशच्या बॅटमधनं आलाय या शेवटच्या चेंडूवरती चौकार. डीजे 4 षटकांचा खेळ
समाप्त झालाय आणि धावसंख्या धावपलकावरती 52 धावा. 50 कंप्लीट झाली आहे गवळवली संघाची. बघा अक्षय आलाय गोलंदाजीसाठी आणि आमचे मार्क दादानं आपला एटीएम खुला केलाय. हॅट्रिक साठी 500 रुपयाचा पारितोषिक असेल तर संदीप दादा पगडे यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक असेल हॅट्रिक साठी. पहिला चेंडू अक्षयचा विशालसाठी. पहिला चेंडू स्लॉट मध्ये होता, फेकून दिला पार्किंग लॉट मध्ये. आला विशालच्या बॅट मधनं दमदार षटकार. दुसरा चेंडू यावेळेस वेगवान शरीरयष्टीवरती येणारा चेंडू. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. फेकी थोडीशी उशिरानं पाहायला मिळते. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 60 धावा. चांगली फलंदाजी केली आतापर्यंत विशालनं. विशालच्या बॅट मधनं आतापर्यंत 2 षटकार, एक चौकार पाहायला मिळाला आहे. तिसरा चेंडू अक्षयचा विशालसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. चेंडू एक टप्पा घेत गेलाय सीमारेषेच्या बाहेर. येतोय आणखीन एक दर्जेदार चौकार. बघा आताच माहिती मिळाली आहे विशालचा वाढदिवस सुद्धा आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी चांगली इनिंग खेळतोय. त्यांना वाढदिवसाच्या आमच्या आयोजन कमिटीकडून आमचे मित्र प्रसन्न असतील आमच्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते 64 धावा. 3 चेंडूंचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. 64 धावा धावपलकावरती लागलेत. अक्षय विशालसाठी. फुलटो चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेतून खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या आवाक्याबाहेर चेंडू गेलाय सीमा पार चौकार. वैयक्तिक 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धाव संख्या धावपलकावरती पाहायला मिळते 68 धावा. पहिल्या सामन्यामध्ये आपण अर्धशतक पाहिलं. या सामन्यामध्ये अर्धशतक झलकावेल का? कारण 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अर्धशतकासाठी 12 धावांची गरज आहे. इथे पुन्हा एकदा फटका चांगला आहे. सरळ खेळून काढलाय. वेगाने चेंडू गेलाय सीमा पार लागोपाठचा तिसरा चौकार विशालच्या बॅटमधनं.
72 धावा धापलकावरती लागल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. वैयक्तिक 42 वरती खेळतोय विशाल. इथे दिशेपासून भरकटला गोलंदाज. पंच आमच्याकडे वळतायत. दीपक दादा सांगतात हा चेंडू वाईड आहे. त्र्याहत्तर धावा धापलकावरती लागल्यात. यावेळेस चांगला चेंडू. षटक समाप्त होत आहेत. निर्धाव चेंडूची सांगत होते. शेवटचा चेंडू निर्धाव हाताळलाय गोलंदाज अक्षयनं. पहिलं सत्र समाप्त झालंय. धाबा कुठल्यात पहिल्या सत्रामध्ये 73 आणि 74चं आव्हान असेल निलजे संघासमोर. चला वाकलन संघाचे संघनायक सुद्धा उपस्थित आहेत आणि दातिवली संघाचे संघनायक सुद्धा उपस्थित आहेत. आपण व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर संभाजीदादा म्हात्रे यांना विनंती करू आपण आपल्या शुभ हस्ते आपण यापुढील सामन्याचं नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. गोळवली पहिल्या सत्रामध्ये 73 धावा कुठल्यात गोळवली संघानं. 74 धावांचं लक्ष ठेवलं तर म्हणजेच निलजे बी संघासमोर. त्या धावा कशा प्रकारे कुठे निलजे बी संघ की धावसंख्येला रोख लावेल गोळवली संघ ऐकण्यासाठी जाऊयात आमचे परम मित्र प्रसन्न चव्हाण मॅन फ्रॉम वरप यांच्याकडे. Thank you so much, सिद्धांतजी माळी सर. वन्स अगेन जयगावदेव क्रिकेट संघ यंगस्टर 11 आयोजित जयगावदेव चषक कोळेगाव 2026 हे जबरदस्त पर्व आणि या पर्वामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पहिलं पर्व आहे मात्र सर्वांना गर्व वाटेल अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांसमोर येऊन ठेवली आहे. ती म्हणजे संपूर्ण यंगस्टर 11 आणि जयगावदेव क्रिकेट संघ कोळेगाव यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. जयगावदेव चषक कोळेगाव 2026 जबरदस्त पर्व. दुसरा दिवस जो अंतिम दिवस आहे. पहिली फेरी आणि दुसरा सामना निलजे ब विपक्ष गोळिवली असे दोन नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील आणि त्या समवेत फलंदाजी प्रथमतः करत असताना गोळिवली संघाने कुठल्याच 73 73 धावा आणि 74 74 धावांचं लक्ष असेल. 74 चं लक्ष 74 धावांचं लक्ष आणि
बबलू शेठ पाटील यांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तसेच अक्षयदादा पाटील साहेबांची देखील नुकताच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. विनंती असेल अक्षयदादांना आपण मुख्य अतिथी मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. अक्षयशेठ पाटील साहेबांना देखील विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. सेकंड इनिंगला होती सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती दीपक, स्ट्रायकिंग एंड वरती असेल निनाद, निकेश नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. 74 74 धावेंचं लक्ष्य आहे. असं म्हटलं जातं की कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बडा नहीं, हार हवाई जो लढा नाही. आता लढाई करावी लागेल संघ न्यूझेबला. मॅच इज ऑन. दोन्ही टीमला शुभेच्छा. विजयाच्या दृष्टिकोनातून पहिला बॉल ऑन साईडला टर्न केलाय. लॉफ्टेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. वेगाने फिल्डर आलेत मिड विकेट क्षेत्रामधून. जोपर्यंत फॉलला फील्ड करतील एक धाव कंप्लीट झाली. 74 74 धावेंचं लक्ष्य पाठलाग करत असताना संघ प्रत्येक ओव्हरमध्ये आपल्याला कमीत कमी 15 धावा बनवायच्या. 15 धावा बनतील की नाही प्रत्येक ओव्हरमध्ये हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. एकीकडे संघ न्यूजे ब पाहायला मिळतो. ज्या न्यूजे ब संघाला करायचं काय तर त्या संघाला प्रत्येक ओव्हरमध्ये 20 धावेंची मजाल मारावी लागेल. जर 20 धावेंचा विचार केला तर 15 धावा तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू शकतात. यावेळेस मिसिट. चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल. मिड ऑफचा फिल्डर कॅच कंप्लीट करत असताना पहिला धक्का. फलंदाज निकेश शकेचा अंत. अगदी कावळा बसायला फांदी तुटायला, ज्याप्रमाणे स्टेशनवर जायला ट्रेन सुटायला, त्याचप्रमाणे धावा बनवायला आणि विकेटचं पतन व्हायला वेळ झाली एक. निकेश शकेचा अंत. पहिला धक्का टीम न्यूझेबा संघाला. नवीन बॅटर मैदानावरती आता भावेश पाहायला मिळतील. खांद्यावरती जबाबदारी भावेशच्या. स्वस्तामध्ये फलंदाज बाद झाले, मात्र त्यानंतर कुठेतरी संघाला पुढे नेण्याची जबाबदारी आता भावेशवरती आणि निनादवरती आहे. दीपकच्या वतीने कशी गोलंदाजी असावी तर मी म्हणेल डॉट बॉल पर्सेंटेज आणि त्यासोबत विकेट टेकिंग गोलंदाजी, आणि अगदी तसंच पाहायला मिळतोय आणि तेच अगदी आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस विकेट. फलंदाज बाद. आल्या पावली भावेशला देखील परतावं लागेल. क्रिकेटमध्ये एक समीकरण असतं की 1 brings 2 विकेट. अगदी तेच मैदानावरती घडतंय. या अगोदरच्या बॉलवरती निकेश होते, या बॉलवरती भावेश. 2 खेळाडू बाद होतात न्यूझेबा संघाचे. आता संघ थोडंसं अडचणीमध्ये सापडलाय कारण दुसरा धक्का बसतोय 1 या आकड्यावरती. फलंदाज मैदानाच्या बाहेर. भावेश बॅक टू दी पवेलियन. इथून या 4 बॉल या 3 बॉलवरती पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. विकेट गमवायची नाहीये, मात्र इथे विकेट गमावली गेली आहे. विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. या स्पर्धेमधला पहिला खेळाडू ज्याने विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या गोलंदाज दीपकसाठी. टेक अ बो. मात्र येस पंचांनी की बॅटिंग टीमनी सर? पंचांचा रिव्ह्यू आहे की बीमर चेक करायचं? येस, चेक करण्यात येईल. एक्झॅक्टली काय घडले पण पाहणार आहोत. 3 बॉलवरती 3 विकेट.
गोलंदाज दीपकच्या वतीने कमालीची गोलंदाजी दीपक करतायत. जबरदस्त कामगिरी टीम गवळी संघाच्या वतीने. फेअर डिलिव्हरी आणि फलंदाज बाद असतील त्यामुळे विकेट हॅट्रिक कंप्लीट करणारा खेळाडू दीपक पाहायला मिळतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दीपक साठी, कारण जबरदस्त कामगिरी केली आहे दीपक यांनी. दरम्यान अक्षय दादा साधवे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. योगेश पाटील मैदानावरती नवीन खेळाडू. 3 बॉलवरती 3 विकेट आलेत. यावेळेस ऑन साइडला टर्न केलाय मैदानावरती. इनफिल्डला बेधून आउटफील्ड अतिशय फास्ट. मात्र क्या बात आहे, काय फिल्डिंगचा एफर्ट आहे. 2 धाबा कंप्लीट. मैदानावरती आपल्याला 2 धाबा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धाब्यांच्या मदतीने फलक देखील पुढे जाईल. फलकावरती धाबा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 आहे विजयासाठी समीकरण. 2 बॉल ज्या बाकी होत्या त्यावरती आता 2 धावा आल्यात. आता 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 धावा या फलकावरती ऍड होत असताना या बॉलवरती पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न अशा नजरेने पाहिला जातोय. पंचांकडे अपील जोरदार करण्यात आली. मात्र येस डॉट बॉलची होत असताना समाप्ती. षटक क्रमांक 1 मैदानावरती समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 3. म्हणजेच काय तर विजयासाठी 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 71 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयासाठी समरकरण असेल टीम निलजे बसंगासमोर. बबलूदादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण अक्षयदादांचा यथोचित सन्मान करणार आहोत. आयोजन समितीच्या वतीने अक्षयदादांचा यथोचित सन्मान करण्यात येईल. दीपक पाहायला मिळतील षटक क्रमांक 2 मध्ये. पहिलाच बॉल डॉट आलाय. 23 बॉल मध्ये 71 धाब्यांची आवश्यकता. इक्वेशन अगदी सोपं आहे की प्रत्येक बॉल आपल्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न करावा लागेल. यावेळेस ऑन साइडला टर्न केलाय. दिशा दाखवली मैदानावरती डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला. बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. पहिला बॉल डॉट. मात्र त्यानंतर आक्रमण. बॉल सीमा पलीकडे चौकार. 4 धावा. सेवन 7 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. डॉट बॉल आलाय पहिला. त्यानंतर आला चौकार. त्यानंतर पुन्हा एकदा तिसरा बॉल, तो देखील डॉट. 34 रन आपल्याला पाहायला मिळतील. ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये एक शांत संयमी तितके जबरदस्त पंच म्हणून चौधरी सरांची देखील ओळख आहे. मात्र यावेळेस विकेटचा पतन. अजून एक धक्का. धक्के पे धक्का बसत असताना या मॅचची गोल्डन विकेट. जो खेळाडू असं वाटत होता कदाचित 74 धावा कुटूच शकतो, आता तो खेळाडू मैदानाच्या बाहेर. निराश खेळीचा अंत. गडी गमावलाय. चौथा बॅटिंग करत असताना निजे बी संघाने.
नवीन बॅटर समीर आपल्याला पाहायला मिळतील. समीर पाटील स्ट्रायकिंग इन वरती. मैदानावरती ज्या प्रकारचा खेळ राहिलाय तो कमालीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस कोलडप्याचा बॉल खोदून काढलाय. ऑफच्या दिशेला मैदानावरती कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल जी मात्र सिंगल धावसंख्या फलकावरती 8 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल. जे मात्र दुसऱ्या 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 9. चला थोडंसं गोळवली संघ वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला 9 पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती दीपकने जबरदस्त कामगिरी केली आणि ज्या दीपकने पहिल्या ओव्हरमध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी केली, हॅट्रिक कंप्लीट केली, 3 धाब्यांचं षटक आणि त्यासोबतीला 3 महत्त्वाचे विकेट देखील कॅरी केले. मैदानावरती दीपक पाहायला मिळत आहे. दीपकने या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी केली आहे आणि या संपूर्ण मॅच मध्ये जे डिफरन्स क्रिएट केले ना ते फक्त दीपकने. यावेळेस देखील टू एंडला बॉल लागलाय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. बॉल बॅक ड्राईव्ह खेळायचा प्रयत्न होता, ड्रिल करून देखील दाखवतायत. डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 बॉल, दोन्ही डॉट. कमाल धम्माल मैदानावरती बॅटिंग करत असताना टीम गोळवली संघाचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर बॉलिंग करत असताना देखील तोच फॉर्म, तोच मोमेंटम कॅरीड आउट केला. यावेळेस देखील मैदानावरती मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, काहीसा नीट संपर्क होऊ शकला नाहीये. फिल्डिंगला जवाब पाहायला मिळेल राहुल यांच्या वतीने. जबरदस्त फिल्डिंगचं एफर्ट पाहायला मिळतोय. यावेळेस देखील कट करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी मैदानावरती. खोलडप्याचा बॉल, अजून एक जबरदस्त बॉल. दमदार गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये. अफलातून गोलंदाजी. आतापर्यंत हाताळले गेलेत बॉल ती म्हणजे 11 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या, 3 महत्वाचे विकेट कॅरी केलेत. गोलंदाज दीपकने या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी केली आहे आणि जो विजय आणि पराभवाचा अंतर होता ते या दीपकनेच कापलंय. जबरदस्त गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस ऑन साइडला स्लॉक स्वीपचा देखना नजराणा पाहायला मिळतोय. अखेर बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एंड इज वेल, सो ऑल इज वेल. मैदानावरती बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे आलेला दमदार चौकार पाहायला मिळेल आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल 14 या आकड्यावरती. म्हणजे विजयासाठी अजून देखील 2 षटक आणि 2 षटकांमध्ये 60 धाब्यांची आवश्यकता. गोळवली संघ थोडंसं स्पीडअप करायचंय.
ज्यावेळेस ऑफ साइडला लॉफ्टेड स्ट्रोक मिड विकेटच्या दिशेला डीप मध्ये फिल्डर फक्त पण दिलदर्शक बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला अजून एक दमदार स्ट्रोक चौकार. यावेळेस अजून एक मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये फसला गेला होता स्ट्रोक आणि फलंदाज बाद होतील विकेटचं पतन. अजून एक धक्का बसतोय मैदानावरती टीम निळजे संघाला. वन मोर विकेट डाऊन. मैदानावरती ज्या प्रकारचा यश गोलंदाजी करतोय तर पहिल्या बॉलवरती त्याने देखील विकेट घेतली आहे. इथे स्ट्रोक जबरदस्त आहे. आता बॉल थांबणार नाहीये सरळ निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अँड हँडसम माइटी हिट बाय द माइटी मॅन. हा जबरदस्त सिक्सर पाहायला मिळते फलंदाजाच्या बॅट मधून आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती हा खणखणीत सिक्सर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न मैदानावरती वाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. हर्षल ज्या प्रकारची बॅटिंग करतोय ना सगळेजण खुश आहेत. भरपूर खुश आपल्याला निलजे बस संघ पाहायला मिळतोय. जरूर ते पराभवाच्या दिशेला चालले तरी देखील मैदानावरती ज्या प्रकारची बॅटिंग होतीये ना एक किस्सा आठवला. लॉर्ड्सच्या मैदानावरती फ्लिंटॉप गोलंदाजी करत होता आणि आशिष नेहरा बॅटिंग करत होता. टेस्टमध्ये टीम इंडिया हारत होती मात्र जो लॉर्डला सिक्स मारला आशिष नेहराने अगदी अशाच डगआउटमध्ये वातावरण होतं आणि तोच वातावरण आता फलंदाज हर्षलने षटकार मारल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील ऑन साइडला वळवलाय. क्या बात आहे हर्षल अजून 2-3 सिक्सर मार पुढच्या मॅचला तुला ओपनिंगलाच पाठवतील. मला वाटतंय निकेश दादा आणि निनाद दादाची झाका आता धोक्यात आहे. भाऊ 2-3 छक्के मार. धावसंख्या फलकावरती आता 26 पाहायला मिळेल. 26 ऑन द बोर्ड. यावेळेस मैदानावरती मिस्टेक झाली आहे थोडीशी पाहायला मिळतीये. फलंदाज बाद होतील. अजून एक धक्का बसतोय फक्त औपचारिकता शेष आहे औपचारिकता पूर्ण करण्याचा प्रयत्न मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. वन मोर विकेट डाऊन. सेवक तानाजी शेठ पाटील साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी असेल यश साठी. जर यशने 3 सिक्सर लगातार मारले तर 1515 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. तानाजी शेठ यांचा एटीएम खुला झालाय आणि आता एटीएम त्यांनी देखील ऑन केलाय.
झाल्या. आता ते म्हणतायत की कोणी पण सिक्सर मारो. 3 सिक्सर मारले तर मात्र 1515 रुपयाचं कॅश प्राइज. तानाजी शेठ यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. जयगाव देव चषक गोळेगाव 2026च्या वतीने शेठ यांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळाला संपूर्णपणाने. फलंदाज संपूर्णपणाने या मॅच मध्ये आपल्या नावाची छाप सोडण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस आय थिंक फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन. हर्षलच्या खेळीचा अंत. गडी गमावला. अजून एक 6वा धक्का बसतोय. धावा फलक पाहायला मिळेल, जे मात्र फक्त आणि फक्त 30 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. शुभमजी सातबाई यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं सहर्ष स्वागत. या मुख्य मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल संपूर्णपणाने या मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीट वरती फलंदाजी करत असताना ज्यावेळेस पहिल्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाले संपूर्णपणे गोलिवलीने या मॅचला आपल्या नावावरती केलं होतं. रोहितजी म्हात्रे साहेबांची नुकताच उपस्थिती पाहायला मिळेल. विनंती असेल त्यांचं आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. विनंती असेल आपण या मुख्य अतिथी मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळेस पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. लास्ट बॉल. आता कळतंय की यश यांना 90 नंबरवर का पाठवलंय. धावसंख्या फलकावरती अगदी 31 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न फसला आणि डॉट बॉलने या मॅचची होती सांगता. सामना फिनिश झालाय. सामना जिंकलाय टीम गोळिवली या संघाने. हार्दिक अभिनंदन टीम गोळिवली. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत न्यायच्या बी टीमला. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत. नो डाऊट ॲट ऑल विशाल असेल मॅन ऑफ द मॅच, ज्याने जबरदस्त कामगिरी केली. वाकळण संघ आपली मॅच डिसिजन कळवायचा आहे जो असेल तो. फिल्डिंग आहे वाकळण टीमची. दातिवली संघ चला बॅटर्स आपण मैदानावरती पाठवायचे आणि ओके बॅटिंग घेतली वाकळण टीम. सो बॅटिंगसाठी आपण फलंदाज मैदानावरती पाठवायचे आणि खेळाडू कक्षाचा ताबा घ्या. त्या समवेत दातिवली संघ फिल्डिंग सेट करून घ्यायची ही आपणास नम्रतेची विनंती असेल. जीजी स्पोर्ट्स सोनू मनू 11 वाकळण हा संघ इन ऍक्शन मध्ये अगेन्स्ट टीम दातिवली.